करूयात पावसाच्या बातमीनं। आज पहाटेपासूनच महाराष्ट्रात धुवाधार पाऊस सुरू आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबई उपनगरात पावसाच्या सरी अधूनमधून बरसतायत, पण रायगड, नाशिकला पावसानं चांगलंच झोडपलंय। रायगड जिल्ह्याच्या काही भागातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। कुंडलिका, आंबा, पातळगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे, तर रायगडमधील अनेक भागात पाणी भरल्याची माहिती मिळते आहे। तर तिकडे पुण्यात सुद्धा पावसाचा जोर वाढलाय। हिंजवडी फेज 3 परिसरात असलेल्या भोईरवाडी भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी साचलंय। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ठिकठिकाणाहून उपस्थित आहेत। तर आपण त्यांच्याकडून अधिक माहिती या संदर्भात, पावसासंदर्भात जाणून घेऊयात। आपल्यासोबत पुण्याहून रेवती हिंगवे आहेत, त्याचबरोबर अविनाश पवार देखील आहेत, मेहबूब जमादार आणि मुंबईतून जुई जाधव आपल्यासोबत आहेत। तर सगळ्यात आधी मी जुईकडे जाते आणि त्या अधिक बातमी पाहूयात। मुंबई आणि उपनगरासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। आजचा पाऊस पुढचे 24 तास राहण्याची शक्यता आहे। मुंबई आणि पालघरला रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय, तर ठाणे, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर आजचा पाऊस हा पुढचे 24 तास राहण्याची शक्यता आहे। मुंबई आणि पालघरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, तर ठाणे, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सकाळपासूनच ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय आणि मुंबई आणि उपनगरासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पावसाचा जोर हा 24 तास राहण्याची शक्यता आहे। 19 तारखेला जे वाऱ्याचा द्रोणीय भाग आहे अरेबियन सी मध्ये, त्याच्यामुळे संपूर्ण कोकणामध्ये आपण मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस बघतोय आणि हा प्रभाव 24 तास राहण्याची शक्यता आहे। याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे द्रोणीय भाग तयार झालेला आहे, वाऱ्याचा वेग वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्याचा जास्त प्रभाव हा पालघर आणि मुंबईला दिसेल। उपनगरांमध्ये सुद्धा याचा परिणाम जास्त दिसेल। त्याच्या अनुषंगाने पालघर आणि मुंबईला रेड अलर्ट जारी केलेला आहे। तर मुंबई, ठाणे, रायगड समुद्रकिनारी उच्च लाटांचा इशारा देण्यात आलाय। 3.5 ते 3.8 मीटर उंच लाटांचा प्रशासनाकडून इशारा देण्यात आलाय। तर लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा देखील इशारा देण्यात आलाय, तर किनारपट्टी परिसरापासून दूर राहण्याची सूचना करण्यात आली आहे। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जुई जाधव उपस्थित आहे। जुई, खरं तर मध्यरात्रीपासूनच मुंबईत पावसानं जोर धरलाय। मुंबई, ठाणे, रायगड अशा समुद्रकिनारी उंच लाटांचा इशारा देण्यात आलाय। सध्या तिथली काय परिस्थिती आहे? अगदीच बरोबर म्हणालीस दीपाली, मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। आता जरी कुठे पावसाने उसंत घेतली असली तरी देखील एकदम हलक्या हलक्या सरी पावसाच्या बरसत आहेत आणि आपण इथे पाहतोय की समुद्र किनाऱ्याच्या इथे मी आहे, कोस्टल रोड आहे आणि कोस्टल रोडवर आपण पाहतोय की उंच लाटा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण का समुद्र चांगलाच खवळलेला आहे आणि समुद्र खवळल्याने आपण इथे बघू शकतो की उंच लाटा ज्या आहेत त्या इथे बाहेर येत आहेत। अगदी दगडांवर या लाटा आपताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर ज्या छोट्या होडी आहेत त्या छोट्या होडींना देखील समुद्रामध्ये जाण्यापासून मज्जाव केला आहे आणि जे लोक समुद्रकिनारी फिरायला येतात त्यांना देखील समुद्रकिनारी फिरण्यास मनाई केली आहे आणि नागरिकांना देखील आवाहन केलं आहे की तुम्ही समुद्रकिनाऱ्यापासून लांब राहा, शक्य तितकं जमेल तितकं लांब राहा, कारण का उंच लाटा या आपण पाहतोय की उसळल्या आहेत आणि समुद्राच्या देखील बाहेर त्या येणार आहेत। त्यामुळे कुठे ना कुठेतरी सावधगिरीचा इशारा बाळगण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं आहे प्रशासनाकडून। पुढील 24 तास हा पाऊस असाच राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दर्शवला आहे। मुंबईला विशेष म्हणजे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आणि त्यानुसार काल आपण पाहतोय की रात्रीपासूनच मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। पावसाने जरी आता कुठेतरी उसंत घेतली असली तरी देखील समुद्र मात्र चांगलाच खवळलेला आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आला आणि सावधगिरी देखील बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे। दीपाली, निश्चितच जुई, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे। आपण अशाच सोबत राहा। आपल्यासोबत पुण्यात